2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात सुमारे 400 एकर जागेवर साधुग्राम उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे। त्याकरता तपोवनमधील 318 एकर जागा निश्चित असून अतिरिक्त जागेसाठी दिंडोरी रस्त्यावरील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या 100 एकर जागेचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे। गोदाकाठ परिसरात 5 नवीन पूल उभारण्याचे नियोजन आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालक सचिव तथा ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ ढवळे यांनी बैठक घेतली। कुंभमेळ्यासाठी ज्या महत्त्वाच्या कामांना वेळ लागणार आहे ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले। कागदावर चित्र रंगवण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर काय आवश्यकता आहे याचा विचार करून योजनाची गरज त्यांनी मांडली। त्र्यंबकेश्वर येथे मलजल केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी घाटाच्या पलीकडे सोडावे असे ढवळे यांनी सूचित केले। प्रयागराजमधील कुंभमेळा पाहता नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या आगामी कुंभमेळ्यात भाविकांची मोठी गर्दी होऊ शकते। गर्दीवर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सीसीटीव्हीची यंत्रणा सक्षम करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नियोजन आवश्यक आहे, जेणेकरून एखाद्या भागात गर्दी वाढण्याची शक्यता असल्यास सीसीटीव्हीच्या नियंत्रण कक्षातून तातडीने व्यवस्थापन करता येईल असे ढवळे यांनी सांगितलं। महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी गोदाकाठावर 5 नवीन पुलांची उभारणी हे प्राधान्यक्रमात असल्याचं नमूद केलं। त्यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, पोलीस अधिकारी विक्रम दुश्मनी आदी उपस्थित होते।